नमस्कार. माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. 33 मोटरसायकली चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास धुळे एलसीबीने ठोकल्यात बेड्या. सांस्कृतिक चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी कलावंतांच्या विविध समस्या सोडवाव्यात, ॲडव्होकेट पंकज गोरे. धुळ्यात उत्तर महाराष्ट्रातील 30 फुटी छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचा आज लोकार्पण सोहळा संपन्न. वसई विरार येथे गरीब गरजूंसाठी अल्पदरात डायलिसिस सेंटरची उभारणी. धुळ्यातील एकविरा देवीच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दाता सरकार ग्रुपतर्फे मोफत चहाचे वाटप. धुळे तालुक्यातील उडाणे गावात संपन्न झालेला कानबाई मातेचा जागरणाचा कार्यक्रम तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात ठरला आकर्षण. केंद्र शासनाच्या सवलतींसंदर्भात धुळ्यात मेळावा संपन्न. अग्रसेन महाराज जयंतीनिमित्त धुळ्यात भव्य रॅली संपन्न. महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त कुष्ठरोग आश्रमात मोफत ब्लँकेटचे वाटप. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. धुळे अन्वेषण गुन्हे शाखेने तब्बल 33 मोटरसायकल चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगारास 22,25,000 रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली आहे. तसेच गुन्हेगाराने केलेले आणखी गुन्हे देखील उघडकीस आले आहेत. सदर गुन्हेगार हा साक्री तालुक्यातील बळसाणे येथील असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे बळसाणे येथील योगेश शिवाजी दाभाडे याने दुचाकी चोरल्याचं स्पष्ट झालं होतं. त्याची विचारपूस केली असता धुळे, शिंदखेडा, पुणे, शिर्डी, मालेगाव, सटाणा, चाळीसगाव, नंदुरबार येथून 33 मोटरसायकली चोरी केल्याची कबुली योगेश दाभाडे यांनी पोलिसांना दिली आहे. सदरची ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, डॉक्टर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने केली होती. धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता मोटर व्हेकल थेफ्टचा. त्या अनुषंगाने संपूर्ण PI LCB आणि त्यांचे टीम यांनी अतिशय चांगलं काम करून योगेश शिवाजी दाभाडे वय वर्ष 24 बळसाणे तालुका साक्री धुळे या आरोपीला अटक केली असता त्याच्याकडनं एकूण 33 मोटरसायकली आपण रिकवर केल्या आहेत. त्याच्यावर यापूर्वीचे देखील एकूण 10 गुन्हे दाखल आहेत आणि याप्रमाणे एकूण धुळे शहरातील 11, नाशिक जिल्ह्यातील 14, पुण्यातील 3, जळगावमधील 2, शिर्डीमधील 1 आणि नंदुरबारमधील 1 असे गुन्हे आपण उघडकीस आणलेले आहेत. त्याचप्रमाणे अशीही माहिती समजते आहे की पुणे जिल्ह्यातील गुन्हा नंबर 755 मध्ये देखील तो मोकामध्ये देखील वॉन्टेड आहे. तर या प्रकारे पुढील प्रक्रिया आता करण्यात येईल. सांस्कृतिक चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी कलावंतांच्या विविध समस्या सोडविण्यात याव्यात या मागणीसाठी युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य सचिव ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी धुळे मनपाच्या आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांना या संदर्भाचं निवेदन दिलं आहे. सांस्कृतिक चळवळ जपणाऱ्या कलावंतांना सरावासाठी जोपर्यंत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हॉल अथवा जागा उपलब्ध होत नाही तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात नाट्यगृहातील वरच्या मजल्यातील हॉल उपलब्ध करून द्यावा. शाहू महाराज नाट्य मंदिर सांस्कृतिक चळवळ जपणाऱ्या कलावंतांसाठी वर्षातील 10 दिवस मोफत उपलब्ध करून द्यावेत. नाट्यगृहाच्या वीज बिलाचा विचार करता शासनाच्या योजनेतून सौर ऊर्जा पॅनल बसविण्यात यावे. नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाने वार्षिक निधी उपलब्ध करून द्यावा. कार्यक्रमात स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे.
स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजीराजे स्मारक समिती व धुळे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने उत्तर महाराष्ट्रातील पहिले 30 फुटी संभाजीराजे स्मारकाचा भव्य लोकार्पण सोहळा आज धुळे शहरात मोठ्या थाटात पार पडला। छत्रपती संभाजीराजांचा इतिहास हा अत्यंत संघर्षमय असा राहिला आहे। कमी काळात 120 युद्ध लढून ते जिंकण्याची मोठी कामगिरी संभाजीराजांनी बजावली। त्यामुळे स्वराज्य टिकविण्यात शंभूराजांचे योगदान हे महत्त्वपूर्ण आहे। किंबहुना त्याशिवाय स्वराज्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही। आपल्याला त्यावेळी 16 भाषांमध्ये पारंगत असणे ही फार मोठी वैचारिक परिपक्वता असणारे संभाजीराजे एकमेव होते। 14व्या वर्षी संभाजीराजांनी बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला। छत्रपती संभाजीराजेंच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचं भाग्य मला मिळालं। यापेक्षा आयुष्यात मोठा क्षण असू शकत नाही असं मनोगत नागपूर येथील श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केलंय। फक्त स्मारक बनवून थांबू नका, येणाऱ्या पिढीला संभाजीराजांचा विचार सांगा आणि तो आचरणात आणण्यास प्रवृत्त करा असं आवाहनही मुधोजी राजांनी उपस्थितांना केलं आहे। या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, आमदार कुणाल पाटील, खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, माजी महापौर प्रतिभा चौधरी, मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, प्रथम महापौर भगवान करणकाळ, माजी महापौर मोहन नवले, छावा संघटनेचे संस्थापक किशोर चव्हाण, माजी सभापती शीतल नवले, शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष मनोज मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष रणजित भोसले, डॉक्टर माधुरी बोरसे, हिलाल माळी, माजी उपमहापौर नागसेन बोरसे, भाजपा प्रवक्ता संजय शर्मा, माजी महापौर प्रदीप करपे, माजी महापौर जयश्री अहिराव, सेवानिवृत्त उपायुक्त विजय सनेर, बाळासाहेब बदाणे, अशोक सुडके आदी उपस्थित होते। शिवप्रेमी व ज्येष्ठ नागरिक ज्यांनी आम्हाला 12 वर्षापासून प्रत्येक आंदोलनाला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली, अशा पत्रकार बांधवांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो। छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा धुळे शहरात व्हावा असे धुळे शहरातील तमाम शिवप्रेमी, शंभूप्रेमी तसेच छावा संघटनेसह सर्व पदाधिकाऱ्यांना वाटत होते। मात्र करणार कोण हा प्रश्न सर्वांना उपस्थित होत होता। हेच खंत सर्वजणांना होती। त्यास पूर्णत्वास नेण्यासाठी 14 मे 2012 रोजी छावा संघटनेच्या माध्यमातून मनोभावासमोर पहिलं आंदोलन करीत पुतळा धुळे महानगरने उभारावा या पवित्र कार्याची सुरुवात करण्यात आली। अनेक निवेदने, आंदोलने, घेराव, आत्मदहन, रस्ता रोको करीत धुळे मनपाच्या समितीस पुतळा उभारण्याचे पत्र घेत जागा सुनिश्चित करून पुढील 21 प्रशासकीय परवानग्या मिळवण्याच्या स्मारक समितीच्या अटी आणि शर्तीची पूर्तता करण्यात आलेली आहे। धुळे महापालिकेच्या वतीने महापौर चंद्रकांत सोनार यांनी चौधऱ्याची निर्मिती करून स्मारकाच्या कामकाजात मोठी गती मिळवून दिली, परंतु त्यानंतर तब्बल 2 वर्षे काम रखडले व या रखडलेल्या कामाला पुन्हा माननीय आयुक्त दगडे पाटील मॅडम यांनी सुशोभीकरणास मंजुरी देऊन स्मारकाच्या काम अंतिम टप्प्यात नेले। छत्रपती संभाजी महाराज यांना जसे रण हक्काची मोलाची साथ मिळाली, त्याचप्रमाणे या युगात देखील आमच्या स्मारकाच्या कामाला चालना देऊन पूर्णत्वास नेण्यासाठी आयुक्त अमिता दगडे पाटील यांची मोलाची साथ मिळाली आहे। म्हणून मॅडम साहेब, स्मारक समिती आपल्या कायमस्वरूपी ऋणात राहू। त्यांच्या सोबत प्रतिभाताई या देखील आमच्या सोबत तेवढ्या ताकदीने उभ्या होत्या। विजयजी सनेर, सुधाकरजी देशमुख यांनी अंतिम टप्प्यातील महत्त्वाच्या अशा महत्त्वपूर्ण मंजुऱ्या देऊन आमच्या या स्मारकाचे मोठा अडथळा दूर। समाजातील गरीब गरजू लोकांच्या हितासाठी वसई विरार येथील जीवदानी माता ट्रस्टच्या वतीने डायलिसिस सेंटरची उभारणी करण्यात आली। या डायलिसिस सेंटरचे उद्घाटन वसईचे आमदार जितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले। या डायलिसिस सेंटरचा लाभ घ्यावा असे आवाहनही ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे। या सेंटरच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब गरजू लोकांना 50 रुपयांमधून डायलिसिस करून घेण्याचे सोयीस्कर ठरणार आहे। या सेंटरमध्ये 10 बेड आणि 5 मशिनरीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। वसई विरार शहरात पहिल्यांदाच जीवदानी माता ट्रस्टच्या वतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। या सेंटरची उभारणी जीवदानी माता इमारतीच्या 2ऱ्या मजल्यावर करण्यात आली आहे। घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर आमदार जितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते या डायलिसिस सेंटरचे उद्घाटन करण्यात आले। या डायलिसिस सेंटरचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन जीवदानी माता ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे।
योगेश सावळे, वसई विरार प्रतिनिधी. सिनियर जे आमचे नगरसेवक होते, जे MBBS डॉक्टर आहेत, त्यांनी त्यांचा मुलगा नेफ्रॉलॉजिस्ट केला आणि नेफ्रॉलॉजिस्टची आपल्या शहराला आवश्यकता होती आणि डॉक्टरांनी त्यांना विनंती केली, नेफ्रॉलॉजिस्ट झाल्यानंतर आपल्या गावामध्ये, विरारमध्ये, शहरामध्ये आपली सेवा द्यायची आणि त्यांच्या विनंतीप्रमाणे हा डॉक्टर इथे सेवा देतो आहे. आणि ह्या डॉक्टर साहेबांमुळे विरार, वसई, नालासोपारा चांगले नेफ्रॉलॉजिस्ट मिळालेले आहेत. हे दुधानी देवी मंदिर ट्रस्टने बनवलेलं हे डायलिसिस सेंटर आहे. या सेंटरमध्ये डॉक्टर सावंत, त्यांचे चिरंजीव, संजीवनी हॉस्पिटल, युवा चॅरिटेबल ट्रस्ट, साईबाबा मंदिर ट्रस्ट असे अनेक ट्रस्ट मिळून हे सेंटर चालवलं जाणार आहे. आणि इथे 10 मशीन्सचं ऑलरेडी उद्घाटन झालेलं आहे आणि 10 मशीनमुळे रोज 30 पेशंटचं इथे डायलिसिस होणार आहे. तेही अवघ्या 50 रुपयामध्ये. दुधानी मंदिर ट्रस्ट 50 रुपये घेऊन त्यांना ब्रेकफास्टही देणार आहे. आणि अशा रीतीने एक चांगली सेवा चांगल्या मशीनद्वारे, चांगल्या यंत्रणेद्वारे दिली जाणार आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी धुळे शहरातील दाता सरकार ग्रुप, बिस्मिल्लाह गादी भांडार, बबन बापू थोरात मित्र परिवाराच्या वतीने मोफत चहाचे वाटप करण्यात येत आहे. या स्तुत्य उपक्रमाचं आज सकाळी उद्घाटन करण्यात आलं. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सलग 9 दिवस या मोफत चहाचे भाविकांना वाटप केले जाणार आहे. या स्तुत्य उपक्रमाचे आज सकाळी उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी किशोर बारी, रेखाताई बारी, माजी नगरसेवक हिरामण आप्पा गवळी, नगरसेवक तथा माजी सभापती सुनील बैसाणे, बबन बापू थोरात, मुकेश थोरात, अनिल थोरात, शरद थोरात, शेखर धात्रक, जयेश बबन थोरात, भारतीताई थोरात, विमल थोरात, रेखाताई पवार, पूजाताई पवार, मंगलताई थोरात, ज्योत्स्ना थोरात, भूमी थोरात आदी जय बाबा मित्र परिवाराचे सदस्य उपस्थित होते. माता नवरात्र उत्सव प्रारंभ या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही आमचे सगळ्यांचे श्रद्धास्थान दाता सरकार ग्रुप व बिस्मिल्ला गादी भांडार व आमच्या विनंतीला ज्यांनी मान दिला, या जागेचे जे मालक आहेत, मी 1.5 वर्षापासून इथं बसतोय, पण किशोर भाऊ बारी व आमच्या रेखाताई बारी यांनी आम्हाला कधी सहकार्याची भूमिका ठेवली. म्हणून आजच्या आरतीचे मानकरी ते दोघी व आमचे थोरात परिवाराचे मार्गदर्शक व वेळोवेळी संकटाच्या वेळी धावून येणारे आमचे हिरामण आप्पा गवळी, त्यानंतर माझे मोठे बंधू शिक्षण मंडळ सदस्य सुनील दादा बैसाणे, शिक्षण मंडळ सभापती, स्थायी समिती सभापती, त्यानंतर माझे व्याई फुकट मुद्द्याला असतात त्यांनाही मी बोलवलं. कांतीलाल चौधरी व त्या ताई साहेब व जयेश या 5 लोक आज आरतीचे मानकरी व दाता सरकार ग्रुप व बिस्मिल्ला गादी भांडारला सगळं सहकार्य करणारे तोला मोलाचे आमचे इम्रान भाई शेख, आमचे जय भीम बाबा व थोरात परिवाराचे सगळे सदस्य, आमचे शरद काका, अनिल भाऊ, माझे भाचे विनोद, अक्षर, मुकेश, सगळ्यांना विनंती, सगळ्यांनी पुढे या व माझे मित्र, माझ्या पाठीची खंबी सदैव उभे राहणारे, माझ्या जीवाला जीव देणारे अमित भाऊ पवार यांनी पुढे यावं व तात्यांना विनंती की त्यांनी आरतीला सुरुवात करावी. धुळे तालुक्यातील गोताणे येथील श्री सप्तशृंगी देवीचे परमभक्त तथा श्री विठू साई स्लॅब कन्स्ट्रक्शनचे मालक समाधान महाराज तथा समाधान वेडुहाके यांनी तालुक्यातीलच उडाणे गावात काल रात्री आयोजित केलेला अंबाबाईच्या गाण्यांचा जागरणाचा कार्यक्रम हा तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात देखील आकर्षणाचं ठरला आहे. साधी राणीमान आणि उच्च विचारसरणी यांचे उत्तम उदाहरण म्हणजे समाधान महाराज होय. समाधान महाराज हे श्री सप्तशृंगी देवीचे परमभक्त व श्री राजू बाबा मुंजवाड यांचे शिष्य होय. समाधान महाराज हे एक सर्वसामान्य कुटुंबातील व समाजात वावरणारा सर्वसामान्य व्यक्ती होय. समाधान महाराजांची भक्ती आजही परिवर्तन करते.
केवळ प्रसिद्ध तथा कुठलाही हेतू मनाशी न बाळगता समाधान महाराज हे समाजात एक धार्मिक कार्य पसरविण्याचं काम करतायत. आज समाजात बरेच असे काही लोक आहेत ते समाजात प्रसिद्धीसाठी हे ते कार्यक्रम राबवून आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. मात्र गोताणे गावाचा समाधान महाराज हा कुठलाही हेतू न बाळगता समाजात धार्मिक पर्वणी निर्माण करून समाजातील प्रत्येक घटकात समाधानाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. सध्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गावागावातील भाविकांमध्ये श्री अंबाबाईचे मातेचे महत्त्व रुजावे यासाठी त्यांनी काल सायंकाळी म्हणजे घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर धुळे तालुक्यातील उडाणे गावात भव्य असा अंबाबाई मातेच्या अहिराणी गाण्यांचा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील 10 ते 15 खेड्यांमधील महिला पुरुष भाविकांनी हजेरी लावली होती. हा कार्यक्रम केवळ तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्याचा आकर्षणाचा ठरला आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उडाणे गावातील ग्रामस्थ, भजनी मंडळ, भातेजी मंडळाने मोलाचे सहकार्य केले होते. समाजात कुठलाही धिंगाणा व वायफळ खर्च न करता एखादा धार्मिक कार्यक्रम राबविला तर तो सार्थक ठरतो आणि ते काम आज समाधान महाराज यांनी केलंय. भारतीय मजदूर संघ घरेलू कामगार संघातर्फे धुळे, नंदुरबार व जळगाव येथील घरेलू व इतर महिला कामगारांचा प्रातिनिधिक मेळावा धुळे शहरातील वैभव नगरी येथील बिजली पतपेढी सभागृहात आज सकाळी 10 वाजता घेण्यात आला. या मेळाव्यात शासनाने जाहीर केलेली संसारोपयोगी भांडी, सन्मान, धन व इतर केंद्र व राज्य शासनाच्या सवलतींसंदर्भात चर्चा करण्यात आली. घरेलू कामगार संघ महाराष्ट्र प्रभारी संजना वाडेकर, पद्मश्री बिल्डर्स पराग अहिरे या मान्यवरांसह किशोर सोनवणे, सुनील देवरे, घनश्याम जोशी, BN पाटील, किरण काकडे, गुलाब भांबरे, रमेश फुलपगारे, भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष संगीता चौधरी, उपाध्यक्ष सपना मोरे, उपाध्यक्ष लक्ष्मी ठाकूर, रजनी मोरे, संजीवनी कुलकर्णी, संघटित क्षेत्र प्रभारी शिवाजीराव काकडे आदी उपस्थित होते. अग्रवाल समाजाचे आराध्य दैवत भगवान छत्रपती अग्रसेन महाराज यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरात भव्य रॅली काढण्यात आली. आज जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिरही घेण्यात आले. या कार्यक्रमाला राजेश अग्रवाल, ओमप्रकाश अग्रवाल, नंदकिशोर अग्रवाल, विनोद मित्तल, डॉ. जगदीश गिंदोडिया, शशिकांत अग्रवाल, अजय अग्रवाल, अनिल अग्रवाल, संजय गिंदोडिया, सचिव सुनील अग्रवाल, पंकज अग्रवाल, अभिषेक अग्रवाल, कैलास अग्रवाल, सिद्धार्थ अग्रवाल, कैलास अग्रवाल, दिनेश अग्रवाल, गणेश अग्रवाल, सुनील सिंघानिया, अल्पा अनुप अग्रवाल, भारती सिंघानिया, उर्मिला अग्रवाल, ममता गिंदोडिया, माधवी गिंदोडिया, रुपाली अग्रवाल, निर्मला मित्तल, राखी अग्रवाल, प्रीती अग्रवाल, श्वेता अग्रवाल यांच्यासह अग्रवाल समाज बांधव उपस्थित होते. धुळे येथील साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचं औचित्य साधून शहरातील कुष्ठरोग आश्रमातील लोकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या या स्तुत्य उपक्रमाचे आभार मानण्यात आले. धुळे शहरातील 32 ज्येष्ठ नागरिक संघ असून या 32 ज्येष्ठ नागरिक संघात साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघ असून अतिशय सामाजिक बांधिलकी ठेवत समाजाचे आपण काही देणे लागतो म्हणून साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून समाजहित उपक्रम राबविले जात आहेत, ज्यात प्रामुख्याने दरवर्षी गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्ताने या ठिकाणी गोरगरिबांना विविध उपक्रम राबवत असतात. त्यातलाच एक भाग म्हणून आज दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी धुळे शहरातील साक्री रोड लगत असलेल्या पोस्ट आश्रम या ठिकाणी 50 कुष्ठ आश्रमातील वृद्धांना, कुष्ठरोगींना या ठिकाणी सदर ब्लँकेट वाटप करण्यात आले. तर या अगोदर देखील वनवासी आश्रमात वह्या वाटप, विविध मंदिर मस्जिद जवळ असलेल्या
अनाथ लोकांना ब्लँकेट वाटप असे विविध समाजहित उपक्रम राबविले जात असतात। या कार्यक्रमासाठी अध्यक्ष ए.पी. वाणी, उपाध्यक्ष साहेबराव पाटील, कार्याध्यक्ष मगन कोठावदे, सचिन उत्तमराव बोराडे, खजिनदार अरुण भाविस्कर, सहसचिव डी.व्ही. कोठावदे, कार्यकारिणी सदस्य श्रीमती ममता नगराळे, सुमनताई जगताप व सर्व कार्यकारी मंडळ यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतलेत। धुळे शहरात जवळपास ज्येष्ठ नागरिक संघांचे 32 संघ आहेत। त्यात एक साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघ आहे। दरवर्षी 2 ऑक्टोबरच्या दिवशी महात्मा गांधी जयंती आणि शास्त्री लाल बहादूर शास्त्री यांची जयंती येते। या जयंतीनिमित्त साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघ मंडळ नेहमी काही ना काही उपक्रम करत राहते। दरवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा कुष्ठरोगी जे आहेत, या कुष्ठरोगी लोकांना ब्लँकेट वाटपाचं काम आम्ही केलं। जवळजवळ 25 ते 30 कुष्ठरोगांना हे ब्लँकेट दिले। मागच्या वर्षी आम्ही वनवासी आश्रम जे आहेत, वनवासी आश्रमच्या मुलींना वह्या वाटपाचं काम केलं। त्याच्या अगोदरसुद्धा मंदिराजवळ जे अनाथ लोक बसलेले असतात, ज्यांना काही सहारा नसतो, अशाही लोकांना प्रत्येक मंदिर मस्जिद जवळ जाऊन आम्ही ब्लँकेट वाटपाचं काम केलं। आपलं काही देणं असतं या लोकांच्या दृष्टीने, आणि म्हणून हा उपक्रम साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळ धुळे शहरात दरवर्षी राबवतो। धन्यवाद। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। 33 मोटरसायकली चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास धुळे एलसीबीने ठोकल्यात बेड्या। सांस्कृतिक चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी कलावंतांच्या विविध समस्या सोडवाव्यात, ॲडव्होकेट पंकज गोरे। धुळ्यात उत्तर महाराष्ट्रातील 30 फुटी छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचा आज लोकार्पण सोहळा संपन्न। वसई विरार येथे गरीब गरजूंसाठी अल्पदरात डायलिसिस सेंटरची उभारणी। धुळ्यातील एकविरा देवीच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दाता सरकार ग्रुपतर्फे मोफत चहाचे वाटप। धुळे तालुक्यातील उडाणे गावात संपन्न झालेला कानबाई मातेचा जागरणाचा कार्यक्रम तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात ठरला आकर्षण। केंद्र शासनाच्या सवलतींसंदर्भात धुळ्यात मेळावा संपन्न। अग्रसेन महाराज जयंतीनिमित्त धुळ्यात भव्य रॅली संपन्न। महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त कुष्ठरोग आश्रमात मोफत ब्लँकेटचे वाटप। याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं। भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार, जय हिंगलाज।